तुवा संताधिकाचे निमाने, तुवा संकाधिकाचे निमाणे, सायुज्य सोरसो दिदला पुतनी, जे विषाची स्तनपाने मारो आली. सनत सनंदन सनत कुमार यांना जो मोक्ष तू दिलास, त्यांच्याच बरोबरीचा मोक्ष तू पुतणीला दिलास, जी तुला मारण्यासाठी आली. हा कैवल्य ऐसे पवित्र वैर्याही दिले. ज्ञानोबरा चिंतन करतात, कैवल्य नावाचा मोक्ष तू दुष्ट दुराचारी वैर्याला दिलास, असा तू बर का त्या पुतणीला सद्गती प्राप्त झाली. महाराज, ही दिव्य लीला भगवंतानी गोकुळामध्ये केलेली आहे. आणि पुढं भगवंताची दृष्ट काढली. यशोदा मातेने भगवंताला घरी आणलं. भगवंताचा नामकरण विधी गर्गाचार्य महाराजांनी त्या ठिकाणी संपन्न केलेला आहे. बलराम दादाचा नामकरण विधी संपन्न केलेला आहे. सुतजी महाराज राजा परीक्षितीला सांगतात, राजन, हो आज भगवंताला नंद महाराजांच्या घरी भगवान शंकर येतात. कोण येतात? भगवान शंकर. हो, भगवान शंकराने संन्यासाचा वेश धारण केलेला आहे. कोणता वेश धारण केलेला आहे? संन्यासाचा. भगव धारण केलेला आहे. चला आणि माझ्या भगवंताचं दर्शन घ्यावं या हेतूने भगवान शंकर येतात. सुरदासजी महाराजांनी त्यांचं चिंतन केलेलं आहे. नंद द्वार एक जोगी आयो, नंद द्वार एक जोगी आयो, सिंगे नाद बजायो, सिंगे नाद बजायो बजायो, नंद द्वार एक जोगी आयो, नंद द्वार एक जोगी आयो, सिंगी नाद बजायो, ए सिंगी नाद बजायो बजायो, नंद द्वार एक जोगी आयो, नंद द्वार एक जोगी आयो. जोगी नाम संन्यासी. भगवंताचं दर्शन भगवान शंकरांनी केलेलं आहे. माते, हो यशोदा माता बोलली, बाबा तुम्ही साधू दिसता, संन्यासी दिसता. ते म्हटलं, मी नुसता बाबा नाही, भोलेनाथ बाबा आहे, मोठा बाबा आहे बर का. काल परवाच माझ्या बाळावर लेकरावर संकट येऊन गेलं. पहा बरं काहीतरी. भगवान बोलले, आता संकट येणार नाही, आणि जरी संकटे आली तरी त्या संकटावर मात करणारा हे तुझं पोरग आहे. आला का रक्षामध्ये? भगवान शंकरांनी कृष्णाचं दर्शन घेऊन परत कैलासाला भगवान शंकर निघून गेलेले आहे. ही पण कथा सुतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतात. सुतजी महाराज बोलतात, आज नंद महाराजांच्या घरी ब्राह्मण वेशामध्ये कंसाने माबळ भटाला पाठवलेला आहे. कारण कंसाने विचार केला, पुतना ठार झाला, मायावी राक्षसी एवढी बलशाली, मग शत्रू सोबत या पद्धतीने हो न वागता एक मधला मार्ग, कपट नीतीचा वापर करून हो महाबळ भटाला पाठवलं. ब्राह्मण वेशामध्ये महाबळ भट आलेला आहे. हो, महाबळ भटाचं स्वागत केलं. ब्राह्मण असल्यामुळं यशोदा मातेनं सांगितलं, हो ब्राह्मण बुवा, ओ जोशी बुवा, जरा बाळाचं भविष्य पहा, खूपच संकट येतात. महाबळ भटानं ज्योतिष पाहिलं महाराजांनी बोलू लागला, महाबळ भट यशोदा मातेला बोलतो, माते हे तुझं पोरग ना मूळ नक्षत्रावर जन्माला आलेला आहे, संपूर्ण कुळाचा नाश याच्या जन्मानं होणार आहे. यशोदा माता बोलली,
कालच गर्गाचार्य महाराजांनी भविष्य सांगितलं हा, आणि तुम्ही असं कसं उलट सांगता? माबळबड बोलू लागला. त्या गर्गाला काय करणार? मूर्ख आहे तो गर्ग. हा, ज्योतिष मला विचारून घे, मी ज्योतिषामध्ये पंडित आहे, पंडित. आलं का लक्षामध्ये? भगवान ऐकू लागले त्याचं बोलणं. भगवंतांनी स्वतःविषयी बरंच बोलणं ऐकून घेतलं, परंतु गर्ग मूर्ख आहे म्हणल्याच्या नंतर भगवान म्हटले हा थोडासा पुढे चाललाय. आणि भगवंतांनी मग आपल्या शस्त्रास्त्रांना आदेश केला. अरे काय पाहता, नुसते तिकडे किचन मध्ये पडून आहेत तुम्ही? हा, स्वयंपाकगृहामध्येच का तुमचं काम? लाटण्याला आदेश केला. गर्ग मूर्ख आहे म्हटल्या भगवंतांनी नुसतं पाहिलं स्वयंपाकघराकडे. तिकडून जे लाटणे दादा जे सुटले ते माबळ भटाच्या तोंडामध्ये. जसं लाटणं तोंडामध्ये येऊन त्याची वाचाच बंद झाली. भगवंतांनी दुसरा आदेश केला काटवटीला. ओय मावसे, किती दिवस तुम्ही भाकरी थापून घेणार? चला तुमचं काम. महाराज काठवड जी आली ती चांदीच्या पाठीमध्ये, डोक्यामध्ये कोळपाट, बसायचा पाठ. बर का, साधू संत वर्णन करतात. माबळवड घाबरला. अरे बापरे, काय करावं? आणि आता जीव वाचवण्यासाठी माबळभट धडपड करतो. उठून पळणार. एवढ्यामध्ये अंगणामध्ये होती बाज. बाजूला आदेश केला. म्हणजे मावशे, आपल्याकडे पाहुणे आले, त्यांचं स्वागत झालं पाहिजे. बाज पुढे आली. महाराज त्या बाजेमध्ये पाय अडकून तो माबळभट जमिनीवर पडला. नवे नवे नाथबाबा बोलू लागले. विटंबिला भट, विटंबिला भट, दिला पाठीवरी पाठ. परिणाम जानवी तुटली, पंचांग फाटली, ज्योतरही गळाली डुंगणाची. कपडे सगळे अंगावरले नाहीसे झाले. महाराज थरथर कापत कापत हा माबळभट गोकुळातून मथुरेमध्ये गेला आणि कंसाला जाऊन सांगितलं, कंसा, तुझा शत्रू सामान्य नाही. महाराज मग कंसाच्या तर भयाला पारावार नाही, शत्रू सामान्य नाही. अरे बलाढ्य शत्रू आहे. यानंतर षटकासुर आलेला आहे, वृत्तासुर आलेला आहे. परंतु भगवंतांनी यांना देखील यम सदन दाखवलं. आणि आज आता भगवान थोडेसे रांगू लागले. अरे का लक्षामध्ये? माखन चोरलेला आपल्याला पुढे पाहिजे. भगवान रांगू लागले. ते भगवंताचं रांगणं कसं आहे तर आमच्या नामदेव महाराजांनी गवळणीच्या माध्यमातून सांगितलं. नामदेव महाराज बोलतात, तळवे तळहात, तळहात टेकीत, तळवे तळहात, तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, तळवे तळहात, तळहात टेकीत, तळहात टेकीत, तुम्हा देखीला गौरन जसवंती पैसांगी आलिया कृष्णाचे निभागे. येणे ओ श्रीरंगे नवनीत माझी भक्ती. तळवे
रांगू लागले. रांगण्याची ही प्रक्रिया चालू झाली. भगवंताने डावा गुडगा आणि आपला उजवा हात जमिनीवर टेकलेला आहे पृथ्वीवर. दोन कारण आहेत. ही वत्सरूपी पृथ्वी भगवंताकडे गाराणं घेऊन गेली होती. बुडविला धर्म अधर्म झाला पार. सांगितलं आता चिंता करायचं कारण नाही. माझा अवतार गोकुळामध्ये झालेला आहे म्हणून धीर दिला. भगवान रांगतात. रांगण्याची ही प्रक्रिया विस्तारणे. डाव्या गुडघ्याने रांगतो रंगनी रंगनाथ तोम्या देखिला से. नामदेव महाराज सांगतात गवळ जसवंती पै सांगे आलिया कृष्णाचे नि मागे. येणे येणे ओ श्रीरंगे नवनीत माझे बक्षिले. बर का जसवंती नावाची गवळण सांगू लागली की भगवंताने नवनीत माझे बक्षिले. अर्थात भगवंत गोकुळामध्ये चोऱ्या करू लागले. अलग लक्षामध्ये भगवंताने आपली मित्र कंपनी पेंजा सुदाम्या वर्जा वाकड्या या सर्वांना एकत्रित केलं आणि विचारलं अरे तुम्ही असे का. तुमची पोट कपाटाला गेली पाठीला चिटकली. एवढे लपलेले हडकुळे कसं काय. घरी खाण्यासाठी नाही. दही नाही दूध नाही तूप नाही काय नाही. आणि असे जर तुम्ही राहिले तर आपल्या शत्रू बरोबर युद्ध कसं करायचं. अंगात ताकद तर पाहिजे. पेंजा सुदाम्या वर्जा वाकुड्या बोलू लागली देवा काय करावं. अरे घरी पुष्कळ आहे परंतु घरची आमची आई बाबा आमच्या काकू सगळं दही दूध तूप लोणी मथुरेला बाजारामध्ये विकायला घेऊन जातात. आणि बाकी राहिलं ताक. ताक आमच्या नशिबाला आहे. आलं का लक्षामध्ये. ते ताक आमच्या नशिबाला आहे. नवनीत म्हणजे चांगला चांगला माल मार्केटला. तुम्ही आम्ही काय करतो जेवढं पीक चांगलं आलंय तेवढं मोंड्यामध्ये विकायला. आणि मग आंबे कोणते डागील आहेत अमुक आहेत तमुक आहेत ठेवायचे टोपलं भरून घरी खा पोरांना. आणि चांगले ज्याला कुठला डाग नाही 2 पैसे येतील म्हणून मार्केटला. भगवान म्हटले असं का मग तुम्हाला देत नाहीत का. नाही मग देत नाहीत ना तर आता आपण स्वतःहून ते खायचं. कसं खायचं. आपल्याच घरी आपण चोऱ्या करायच्या. म्हणून भगवंतानी या सर्वांना सोबत घेऊन एक टीम बनवली. अखिल भारतीय चौर्य मंडळाची स्थापना केली. अरे का लक्षामध्ये ग्रुप. आता हे तुमच्या महिला मंडळीचे बरेचसे गट आहेत महाराज. महिला बचत गट आता झाला गटावर. जनाई महिला भजनी मंडळ इच्छामणी महिला भजनी मंडळ विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ हे सगळे मंडळ आहेत. तसंच भगवंताने एक चौर्य मंडळाची स्थापना केली. आणि भगवान गोकुळामध्ये हळूहळू चोऱ्या करायला भगवंताने प्रारंभ केला. लहान 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 मुले
गवळणी बोलतात लहान लहान मुले घेऊन हो भगवान खोड्या करतात. अर्थात गोकुळामध्ये ही चोरीचं सत्र भगवंतांनी प्रारंभ केलेला आहे. हे पहा ही लौकिक चोरी नाही तर ही पारलौकिक चोरी आहे. आलं का लक्षामध्ये? भगवंताने जे चोऱ्या केल्या ही लौकिकाची चोरी नाही, पारलौकिक चोरी आहे. ही चोरी कोणती होती? चित्त चोरीले नंदाच्या नंदने. भगवंताने जी चोरी केली ती चित्ताची. अर्थात नामदेव महाराज म्हणतात हा सामान्य चोर नाही, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार पंढरपूर उभा विटीवर भक्त पुंडलिकासाठी पुराण प्रसिद्ध असणारा हा चोर आहे. आणि याने त्या गवळणींच्या भक्तांच्या चित्तांची चोरी केली. चित्त चोरी रे नंदाच्या नंदने. तुकाराम महाराज अनेक साधू संत आपल्या गवळणीच्या माध्यमातून त्या चोरीचं वर्णन करतात. हरिले हरिले माझे चित्त भारवितो 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 विसरले. हरिले हरिले माझे चित्त जगद्गुरु तुकोबा आहे, 4 चरणाची गवळण आहे. तुकाराम महाराज म्हणतात भगवंताने आमच्या चित्ताची एवढी चोरी केली की आम्ही आता आमच्या घरी कसं जावं? आता कैसी जाऊ घरा नव्हे बरा लौकिक. घरी जर परत गेलो तर लौकिक नाम आमचा मालक तो काय चांगला आहे का? आणि घरात येऊन येईल का? नव्हे बरा लौकिक. पारखे याचे सांगता गोष्टी घरचे कुठे खातील. तुका म्हणे वेगळा नव्हे हरी हा भवे भवताला. म्हणून हरिने हरिले माझे चित्ता चित्तांची चोरी केली. आणि महाराज एवढी चोरी केली बर का. गवळणी घरामध्ये गंगेच्या काठावर कामानिमित्त जरी गेल्या परिणाम होता. काम करता करता संबंध देहभान विसरून जायचा. कारण चित्त चोरीले नंदाच्या नंदने. त्यांनाही भगवंताचा एवढा लळा लागला, ध्यान लागलं बर का. एक विषय तो सकळांचा हरी त्याच्या आवडीने आवडी तरी
अंध बहिर हे प्रीती लोकाचारी, त्याची कीर्ती गायली पुराणा तरी हो. अशा भगवंतासोबत एकाग्र झाल्या काही गवळणी, आणि काही गवळणी भगवंतालाही चुकावून आपल्या घरातील दही दूध तूप लोणी मथुरेच्या बाजाराला घेऊन ती विकण्यासाठी जात आहेत. जेव्हा भगवंताला हे कळालं बर का, गवळणी बोलतात, नाथबाबांनी बोललेले गवळण, बाजाराला विकण्या निघाली, बाजाराला विकण्या निघाली, दही दूध तूप आणि लोणी, बाई माझ्या ग, खरंच बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी, दही दूध पाणी लोणी, बाई माझ्या ग, खरंच बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी, गोकुळच्या या गाई म्हशी जो खान सगळो रानमाळाच, उगीच कशाला झाकून बघायचं, उगीच कशाला झाकून बघायचं, पैशाला मोल नाही, बाई माझ्या ग, खरंच बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी, माझ्या दही दूध पाणी लोणी, दही दूध बाई माझ्या ग, खरंच बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. भगवंतानी ज्या मथुरेला जाणाऱ्या गवळणी आहेत, त्यांनी वाटेमध्ये पेंड्या सुदाम्या वर्ज्या वाकुड्या, भगवंतानी त्यांना अडवावं. डोक्यावर असणारे दही दूध तुपाच्या उतरंडी आता उतरंड राहिली नाही. आजी डेराच राहिला नाही. हा देवापाशी आता ते नवीन फॅशन आले. हा आताच्या पितळीच्या उतरंड्या आल्या, त्याच्यामध्ये तांदूळ पण बसत नाही. जुन्या काळातल्या उतरंड्या राहायच्या, आणि तुमच्या आमच्या आई आजच्या म्हणायच्या, जाय त्या उतरंडीला, बघ जाऊन दुसऱ्या तिसरं गाडग, खाली मोठा डेरा राहायचा, त्याच्यानंतर दुसरा डेरा, खाली 3 डेरे राहायचे, नंतर मग चालू व्हायचे मग छोटे छोटे वर. शेवटच्या टाइमला ती झाकणी एक राहायची, झाकणी. आणि मोठा डेरा म्हटलं की त्या डेऱ्यामध्ये खारवडी पापुडी खचाखच भरलेलं राहायचं. ते काळ काही वेगळाच होता, आलं का लक्षामध्ये. त्याच्यात जो आनंद होता तो आताच्या त्या कोट्यामध्ये आनंद नाही, आलं का लक्षामध्ये. आता कोट्या आल्या, मला वाटतंय डाळ तांदूळ डेऱ्यात जे ठेवत होते त्यांना जाळी होत होती का खोटं बोलवलं बाई. वर्ष 6-6 महिने 7-7 महिने खारवड्या पापुड्या राहायच्या, त्याला जाळ्या लागायच्या नाही. आता कोटीमध्ये टाकून पहा बरं,
8 दिवसामध्ये जाळ्या आणि किडे लागल्याशिवाय राहत. अशा त्या उतरटी राहायच्या. भगवंतानी ती मटकी फोडायचं बर का, त्यांना अडवायचं. त्या बोलू लागल्या, अरे भगवान असं काय करू. भगवंताने सांगितलं, या पुढं दही दूध तूप लोणी तुम्ही विकायचं नाही, आणि ते पण मथुरेला नाही. आलं का लक्षामध्ये. मथुरा, त्या मथुरातले लोक आपले विरोधी आहेत. हो, आणि तुम्ही दुष्टांना दुराचारी लोकांना जर हे विकित असताल तर उद्या कसं त्यांच्यासोबत आपण युद्ध करायचं. म्हणून बंदी घातली. आणि महाराज गोकुळामध्ये भगवंताने प्रत्येकाच्या घरी चोरी केली. प्रत्येकाच्या घरी लंगडा गेला गडा, लंगडा गेला गडा. प्रत्येकाच्या घरी भगवान चोरी करतात. तेव्हा अवघ्या मिळवणी गवळणी देते यशोदे गाराणी बर का. गोकुळातल्या सगळ्या गवळणी एकत्रित झाल्या आणि यशोदेच्या वाड्यासमोर आल्या आणि आवाज दिला, अगं अय यशोदे. यशोदा बाहेर आली. अवघ्या मिळवणी गवळणी का ग म्हटली, सगळ्या आज हळदी कुंकाचा कार्यक्रम आहेत का, हा? सगळ्या मिळून आला तू. ते म्हटलं कार्यक्रम कशाचा, पोराला काही सांग. ते आमच्या घरी रात्री दिवसा भर दिवसा चोऱ्या करताय, तुला कल्पना आहे का. तू पाटलीन गावची. त्यातली एक गवळण पुढे आली. तिने जरा बाह्या माग सारल्या, कमरेला पदर खावला आणि ती गवळण बोलू लागली, यशोदे पोराला सांग, हे या लोकांच्या घरी चोऱ्या करत फिरालय. तुला वाटतंय माझं लाडाचं पोरग आहे, एकुलतं एक आहे, आणि हे काय हे कार्ट कालचं हे तीन दुबळ्या गरीब लोकांच्या घरी चोऱ्या करतय. त्याची हिंमत आहे का माझ्या घरी यायची. भगवान बाजूला बसलेले होते. भगवान म्हटले, काकू. अरे काकू काय म्हणतोस, या तीन दुबळ्याच्या घरी काय तू चोरी करतोस. तुझ्यात हिंमत असेल तर माझ्या घरी चोरी करून दाखव. माझा पण वाडा आहे. कारण हे गोकुळामध्ये उपनंद होते. आलं का लक्षामध्ये. नंबर 2 चे नंद महाराज 1 नंबरला श्रीमंत, हे नंबर 2 चे उपनंद. हे पाटील ते उपपाटील, ते सरपंच ते उपसरपंच. तुझी हिंमत आहे माझ्या वाड्यात येऊन. भगवान म्हटले, काकू चॅलेंज करायचं नाही, आणि ते पण ओपन चॅलेंज. आम्ही एक विनोदाने सांगत असतो, मामा ओपन पत्ता. जगली रमी पे आओ ना महाराज. ओपन चॅलेंज. पेंड्या सुदाम्या होते. भगवंतांनी सांगितलं, पेंड्या काकूचा नंबर घे, 9822147374. भगवान म्हटले, काकू इंस्टाग्रामला आहेत का तुम्ही, व्हॉट्सअप असेल ना. काकू म्हटले, हो. मग मॅसेज टाकूनच येतो, हाय हॅलो करून येणार काकू. महाराज सगळ्या गवळणी परत गेल्या. संध्याकाळची वेळ होती. काकू घरी गेल्या आणि काकूने मालकाला सांगितलं, मस्त दही धपाटे बनवलेले येथे खाल्ले. द्वादशी सोडली, एकादशी सोडली. 8:30-9च्या दरम्यान. आणि काकूच्या मालकाने आपले कोंबड वळकटी घेतले, निघाले चांगलीला शेतावर. काकूने हाताला धरलं, थांबवलं. म्हटले, आज घरी थांबायचे. ते म्हटलं, अरे बापू, म्हटलं आज घरी कस काय. ते म्हणले, आज घरी थांबायचं, जागलीला जायचं नाही. काकूचे बालक म्हटले, लग्न झालं तेव्हापासून कधीच म्हटले नाही घरी थांब. 60-65 वर्ष उलंडून गेले, आता म्हणते घरी थांब. डोक्यात खुळावू नका म्हणले, आज घरी थांबा. तर नंदाच्या पोराला चॅलेंज केलेलं आहे. काकूचे मालक म्हटले, ते पोरग तिकडच चोऱ्या करू लागलं दुसऱ्याच्या घरी. हात टाकून अवलक्षण कशाला आपल्या घरी बोलवून घेतलं.
तुम्ही काय काळजी करू नका, मी आहे ना म्हटली, फक्त तुम्ही थांबा. थांबलं काकूचे मालक घरी. इकडं भगवंतानी आपल्या सोमगड्यानं सांगितलं, पेंद्या, सुदाम्या, वर्जा, वाकुड्या, आज आपल्याला काकूच्या घरी चोरीसाठी जायचंय. सोमगडी म्हटले, भगवान दुसरं घर पाह. भगवान म्हटले ना. अरे ते म्हटले, तुला कल्पना आहे ते काकूंचा स्वभाव. गल्लीमध्ये काकूंच्या नादाला कोणीच लागत नाही, एवढे आरकट आहेत काकू. हिंमत नाही शेजाऱ्यांची. त्यांच्या सुद्धा मी बोलू लागलो. ते म्हटले, भगवान शेजाऱ्याची काय हिंमत आहे. कंपाऊंड वॉलवर नुसतं गोधडी जरी वाळू घातली तर काकू का हासडल्यानं पाणी जरी इकडे आलं उडून वाऱ्यानं, हात पाय धुवूनच पाठी मागा लागणार. अशा आरकट काकू आहे. दुसऱ्या कोणत्या? भगवान म्हटले, काळजी करू नका, आजची चोरी काकूच्या घरी, आणि ते मी सर्व तयारीनं. हो, सर्व तयारी. भगवंतांनी सांगितलं, माती घ्या, सराटे घ्या, खडे घ्या, काठी घ्या. हे सगळं साहित्य भगवंतांनी सांगितलं. पेंद्या सुद्धा मी विचारू लागले, देवा हे कशासाठी, माती कशासाठी? ते म्हटले, काकूचा स्वभाव तुम्हाला कल्पना आहे. काकू जर धावत पळत आल्या, त्यांनी जर आपल्याला पाहिलं तर उद्या घरी येऊन सांगतील, पोरं चोरीला आले. ते जागा झाल्या की माती डोळ्यामध्ये टाकायचं. पेंद्या म्हणलं, माती डोळ्यामध्ये, आणि काकू जर गॉगल लावून आल्या तर काय करायचं? आणि तो फोटो शूटचा गॉगल असल्यास भगवान म्हटले, मग काठी कशासाठी आहे? एका काठीमध्ये काकूला पाडायचं म्हणून तर काठी घेतली. मग सराटे कशासाठी? अरे काकू आपल्या पाठीमागे लागल्या तर जमिनीवर टाकायचे, जेणेकरून त्यांच्या पायात हे रुततील आणि त्यांना चालता येणार नाही. हा, खडे कशासाठी? भगवान म्हटले, आपण छोटे छोटे शिंके लावी गेले, तुम्ही शिंके वर लावलेले, उतरंडी आहे. आपल्याला कसं कळणार की या डेऱ्यामध्ये ताक आहे, दही आहे, दूध आहे, तूप आहे, लोणी आहे? दगड मारायचा आणि ते पाहायचं, धक्कनी वाजलं की ते डेरा फोडायचा, आणि टनटन वाजलं की सोडून द्यायचा. याच्यासाठी या सगळ्या गोष्टी भगवंतांनी सोबत घेतल्या. आणि भगवान आज चंद्रा काकूच्या घरी चोरीसाठी निघालेले आहे. भगवान कोणाच्याही घरी चोरीसाठी येत नाहीत. साधू संत बोलले, घर पाहून एकांताचे, बर का, एकांत पाहून आज ही सर्व मंडळी चंद्रा काकूच्या वाड्यामध्ये सौन्या वाटे भगवंतांनी प्रवेश केला. काकू इकडं निद्रेमध्ये आहेत. वेदांत झोपे गेला का? जनरेटर लावायचं होतं, जरा थोडस भजन करा. श्रीकृष्ण गोविंद हरी.